नमस्कार सर्वांना, मी ॲस्ट्रोलॉजर प्रचिती शेट्टी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्यंकटेश स्तोत्र। व्यंकटेश स्तोत्र ही सेवा कशी करायची, कधी करायची, कोणी करायची, संपूर्ण योग्य माहिती तुमच्यापर्यंत येणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर सुरू करूया। तर सगळ्यात आधी व्यंकटेश स्तोत्र आहे काय, तर भगवान विष्णूंची सगळ्यात प्रभावी सेवा आहे। या सेवेमध्ये साक्षात भगवंतांचं दर्शन तुम्हाला घडून येते, इतकी ही प्रभावी सेवा आहे। तर आता सगळ्यात आधी व्रतवैकल्य करणं आता म्हणजे काही नियमाटी येतात। तर याच्यासाठी काही अशा बेसिक नियमाटी आहेत, तर त्या नियमाटी बघूया। तर सगळ्यात आधी मांसाहार हे वर्ज्य असणार आहे। कडक ब्रह्मचर्या पाळायची आहे। कोणाशीही खोटं वाईट कपट यासारख्या गोष्टी काहीही बोलायच्या नाही आहेत। मन शुद्ध ठेवायचं आहे। साक्षात भगवंत दर्शन देणार आहेत म्हणल्यानंतर आपलं मन किती शुद्ध असणं गरजेचं आहे, तितकं आपल्याला आपलं मन शुद्ध करणं गरजेचं आहे। असं म्हणतात की कधी मुंगी असेल तिच्यासाठी देखील तुमच्या मनामध्ये दयाभाव असणं गरजेचं आहे, इतकं तुमचं मन शुद्ध असणं गरजेचं आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं स्वतःचं मन शुद्ध करा आणि तरच या सेवेला सुरुवात करा। तर अशा प्रकारे ही सेवा करायची असते। 21 दिवसाची ही सेवा चालत असते। तसेच त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा नियम म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही ही सेवा करता त्यावेळेस स्वच्छ वस्त्र परिधान करून करायची असते। जर शक्य झालं तर निळ्या कलरचे वस्त्र तुम्ही घेऊन ही सेवा करू शकता। तर ही सेवा रात्री आपल्याला 12लाच करायची असते। असं नाही की आपण सकाळी करू शकतो, दुपारी करू शकतो। या सेवेचा जो कालावधी आहे ही संध्याकाळी 12 वाजताचाच आहे। तर असं तुम्ही तयारी करा की ज्यावेळेस तुमची 12 वाजता तुम्ही सेवेला हजर असतात। तर अशा प्रकारची ही सेवा असते। तर सुरू कशी करायची, तर ही तुम्ही कधीही सुरू करू शकतात। मार्गशीर्ष श्रावण या महिन्यामध्ये अत्यंत प्रभावी मानली जाते ही सेवा। तर तुम्ही आवर्जून ही सेवा करू शकता किंवा इतर कधीही तुम्ही कोणत्याही शुक्रवारपासून जरी ही सेवा सुरू केली अतिशय प्रभावी ठरते। 21 दिवसाची ही सेवा असते। तसं तर ही 3 दिवसाची 40 दिवसाची देखील सेवा केली जाते व्यंकटेश स्तोत्राची, पण मान्यता जी आहे ही 21 दिवस 21 वेळाची आहे। असं म्हणलं जातं की आपण जर संकल्पयुक्त केली तर ती इच्छा पूर्ण होती, 100% गॅरंटी असते। माझा स्वतःचा पर्सनल देखील अनुभव आहे, खूप छान अनुभव येतो या सेवेमध्ये। साक्षात भगवंतांचं दर्शन घडतं। तर जे म्हणतात आम्हाला भगवंतावर विश्वास नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी हे चॅलेंज लावते की तुम्ही 21 दिवसाची ही सेवा करा आणि त्यानंतर मला तुमचा 21व्या दिवशी अनुभव सांगा। तर अशा प्रकारची ही सेवा असते। तर आता संकल्प, तर जी तुमची इच्छा आहे, तुमचं नोकरी असो, लग्न असो किंवा अशी एखादी इच्छा जी पूर्ण होतच नाही आहे, तर त्याच्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा असतो। तर साधारण ही बरोबर 12ला आपल्याला सेवा सुरू करायची असते। तर अर्थात तुम्ही 10-15 मिनिटं आधी तुमची सगळी तयारी करून घ्या। आंघोळ वगैरे ही आंघोळ करून सेवा करायची असते। संध्याकाळी आंघोळ करायचं, डायरेक्ट तुम्हाला देवघरामध्ये जायचं असतं, इतर तिथं कुठेही न हात लावता संकल्प करायचा। पहिल्या दिवशी संकल्प करायचा असतो। पहिल्या दिवशी जी तुमची इच्छा आहे त्याचा संकल्प करायचा, भगवंतांना आसन द्यायचं, भगवंतांना बोलवायचं, हे भगवंत तुम्ही इथे या, माझी सेवा ऐका, माझी मनोकामना आहे ही लवकरात लवकर पूर्ण करा। भगवानांना हक्काने सांगायचं असतं। ते आपले आई वडील आहेत, त्यांना आपण जितकं हक्काने सांगू तितकं लवकर प्रार्थना त्यांच्याजवळ नक्कीच जाते। तर अशा प्रकारची आपल्याला ही सेवा करायची असते। सेवा 21 वेळेस व्यंकटेश स्तोत्र झाल्यानंतर आरती करायची असते, नैवेद्य दाखवायचा असतो। खूप साधी आणि सिंपल सेवा आहे, नॉर्मल आपली पूजा असते। याला अशी काही नाही की वेगळं पूजा मांडायची किंवा वेगळं काही करायची काहीही गरज नाही। नॉर्मल भगवान विष्णूंचा फोटो असेल तरी चालतो किंवा तिरुपती बालाजींचा फोटो असेल तरी चालतो। फोटो घ्यायचा, हळदी कुंकू अक्षता व्हायचे, नैवेद्य ठेवायचा, आरती करायची, इतकं सिंपल ही सेवा आहे। तर असं आपल्याला 21 दिवस करायचं असते। काळजी घ्यायची की खंड पडू द्यायचा नाही। आता स्त्रियांना जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमचे प्रॉब्लेम ॲडजस्ट करून ही सेवा करा, खंड पडू देऊ नका। याची सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे। जर खंड पडला तर वापस तुम्हाला ही पहिल्यापासून सेवा सुरू करावी लागेल। तर या गोष्टीची नक्कीच काळजी घ्या। शेवटी तुम्ही उद्यापन कसं करायचं, तर एरवी काही नाही, तुम्ही गरिबांना दान धर्म यथाशक्ती तुम्ही काय जे असेल ते तुम्ही करू शकतात। अन्नदान करू शकतात, एखाद्या मुलाला जेवू घालू शकतात, एका मुलीला कपडे घेऊ शकतात तुमच्या इच्छेने। असं नाही की याचं मोठं उद्यापन करावं किंवा असं वेगळं काही, तसं काही नाही। सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे अन्नदान असतं। जर तुम्हाला काही करायची इच्छा असेल तर तुम्ही अन्नदान हे नक्कीच करू शकतात। अतिशय प्रभावी सेवा आहे। खूप जणांना अनुभव आहे, खूप जणांना या साक्षात भगवंत दिसतात या सेवेमध्ये, हा माझा स्वतःचा अनुभव आहे। तर आता 21 दिवसामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, कोणाशी खोटं वाईट कपट असं काहीही वागायचं नसतं। पूर्ण मनोभावे ही सेवा करायची असते। आता खाली बसून करावं किंवा खुर्चीवर बसून करावं हा प्रश्न खूप जास्त राहतो। आता ज्यांना खाली बसणं शक्य होत नाही, तब्येत खराब असते, तर त्यांनी सेवा करायची नाही का, तसं काहीही नाही आहे। तुम्ही खुर्ची घेऊ शकता, त्यावर निळ्या कलरचं आसन टाकू शकता, सेवा करायला बसू शकतात। गरमत असेल तर पंखा लावू शकतात। एक निरांजन तुम्हाला
कंटिन्यू तिथे असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही सेवेला बसता एक शुद्ध असा तुपाचा दिवा प्रज्वलित करा, अगरबत्ती लावा, धूपबत्ती लावा. सगळ्यात आधी भगवान गणेशांची प्रार्थना करा आणि आपली नॉर्मल सेवा सुरू करा. अतिशय प्रभावी सेवा आहे. खूप छान रिस्पॉन्स येतो या सेवेचा, अनुभव खूप छान येतो. एकदा आवर्जून करून बघा. जर